इति पिशो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति हवेजितं सेयो याचायं इतरापज्जा अत्तदन्तस्य पोषस्य निचं संयत्तचारिणो नेव देवो न गन्धर्वो न मारो सह ब्रह्मणा जितं अपजितं कैरा तथा रूपस्य जनोत्तनो तथागत सम्यक संबद्ध तथागताचा सन्मार्ग तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान रत्नांना त्रिवार सर्वप्रथम अभिवादन करतो। धम्मपर्व 2025 या पवित्र कालावधीमध्ये सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हाडुको यनबारा येथे उपस्थित आपण सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक आणि उपासिकांनो आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल मैत्री सुरुवातीला व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या धम्मिक यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या सुंदर अशा धम्म उपदेशास प्रारंभ करीत आहोत। आजची जी गाथा आहे ती सहस्त्रबग्ग या बग्गातील 5वी आणि 6वी गाथा आहे। एकंदरीत धम्मपदातील 104 आणि 105 क्रमांकाची ही गाथा आहे। आज एका ब्राह्मणाला उद्देशून तथागत सम्यक संबुद्धांनी या 2 गाथा बोललेल्या आहेत। त्या ब्राह्मणाचं नाव आहे अनर्थ पुच्छक, म्हणजेच काहीतरी मनात इच्छा असताना प्रश्न करणारा अनर्थ पुच्छक। तर या अनर्थ नावाच्या ब्राह्मणाला तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेला हा आजचा सुंदर असा उपदेश आहे आणि तोही उपदेश आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप कल्याणकारी असेल। या धम्मकथेची सुरुवात एकदा जेतवनामध्ये हा अनर्थ पुच्छक नावाचा ब्राह्मण भगवंताजवळ आला। वंदन करून तो एका बाजूला बसला। एका बाजूला बसल्यानंतर तो तथागत सम्यक संबुद्धांना म्हणाला की भगवान, मी अनेक थोर मोठ्या विद्वान पंडित लोकांकडे गेलो आणि काही वेळ काही काळ त्यांच्या सहवासात राहिलो। माझ्या भल्याचं काय आहे, मी काय करायला पाहिजे, असे बरेच प्रश्न मी त्या लोकांना विचारले। पण जे काही थोर मोठे विद्वान लोक माझ्या संपर्कात आले तर त्या बिचाऱ्यांना स्वतःसाठी काय करावं हेच माहीत नाही, तर ते मला सुखाचा मार्ग कसं शिकवतील असा एक प्रश्न त्याच्या मनात आला। आणि मग विद्वान लोकांसोबत चर्चा केल्यानंतर काही लोकांनी त्याला सांगितले की जेतवनामध्ये जगत वंदनीय लोकविदू शास्ता असे तथागत सम्यक संबुद्ध आहेत। ते चांगल्या आणि वाईट लोकांना सुद्धा मार्गदर्शन करतात।
तुझ्या मनाची संवेदना संवेग धम्म संवेग जागरूक झालेला आहे, तर तू एक काम कर, तुझ्या साऱ्या प्रश्नाची उत्तरं तुला फक्त आणि फक्त जेतवनात भेटतील. तू जेतवनात जा, तथागत सम्यक संबुद्धांना आदराने अभिवादन करून तुझ्या मनातले तू प्रश्न विचार. एकदा सवड काढून तो तथागत सम्यक संबुद्धांकडे गेला आणि भगवान बुद्धाला म्हणाला की भगवान, मी अनेक ब्राह्मण पंडितांसोबत चर्चा केल्यानंतर त्या चर्चेतून मला हे समजलं की बुद्ध चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही शिकवतात. म्हणजे काय केल्यानंतर काय होते आणि काही न केल्यानंतर काय होणार नाही, या दोन्ही गोष्टीचा म्हणजे लाभदायक आणि अलाभदायक अशा दोन्ही गोष्टी भगवान बुद्ध शिकवतात. आणि म्हणून भगवान, मी अत्यंत श्रद्धायुक्त चित्तानं माझ्या मनामध्ये अनंत अनंत प्रश्न घेऊन आपल्या समोर उपस्थित झालेला आहे. हा ब्राह्मण आहे आणि चतुर विद्वान असलेला हा ब्राह्मण तथागत सम्यक संबुद्धांकडे गेला आणि म्हणाला की भगवान, आपण फायद्याच्या गोष्टी जाणता, फायदा ज्या गोष्टीतून फायदा होते, माणसाने काय काय केल्यानंतर माणसाला फायदा होते, तर ह्या गोष्टी तुम्ही जाणता. मी आपणास विनंती करतो की आपण मला फायद्याच्या गोष्टी शिकवाव्यात. भगवंत लगेच बोलले की हे ब्राह्मणा, मी फायद्याच्याही गोष्टी सांगतो आणि नुकसानीच्याही गोष्टी सांगतो, तेव्हा नीट कान देऊन ऐक, मनावर संयम ठेवून ऐक. 6 गोष्टीमुळे संपत्तीचे नुकसान होते, है ना? सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे. या जगामध्ये जगणाऱ्या प्रत्येक गरीब श्रीमंत दुबळ्या समजदार सुशिक्षित अडाणी मध्यमवर्गीय साऱ्या लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे की आमच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टी आपण संपत्तीच्या रक्षणासाठी करतो, पण कधी कधी त्या उलट होतात. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो ना की अशा काही बँकेमध्ये आपण जाऊन FD टाकतो, तर त्या बँकच बुडतात, मग आपल्याला त्याचं काहीच भेटत नाही. पण भगवंतांनी काय सांगितलं की ज्याला ज्याला संपत्तीचं रक्षण करायचं आहे त्यांनी ह्या 6 गोष्टी केल्या पाहिजे, तो स्त्री असो वा पुरुष. भगवंत म्हणाले, नीट कान देऊन ऐक. या 6 गोष्टीमुळे संपत्तीचं नुकसान होतं. त्यातली पहिली गोष्ट बुद्धाने त्या अनर्थ पुच्छक नावाच्या ब्राह्मणास सांगितली. भगवान बुद्ध पहिली गोष्ट सांगताना म्हणतात, सूर्योदयानंतर झोपेतून उठणे हे संपत्तीच्या विनाशाचं कारण आहे. भगवंताचा तो धम्म आहे आणि तो धम्म बुद्धाने ज्या पद्धतीने शिकवला. बुद्ध अशा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवत नाही की ज्या कानाच्या वरी जातील, है ना? बुद्धाने अत्यंत संयमी चित्ताने लोकांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी शिकवल्या. त्यातली ही पहिली गोष्ट आहे, सूर्योदयाच्या नंतर उठणे. म्हणजे अवेळी जर आपण उठलो तर निश्चित स्वरूपात आपल्याला दिवसभर काही करता येणार नाही, विशेषतः पुरुष वर्गांसाठी. एखाद्या दिवशी जर ते उशिरा उठले तर त्यांना कामावर जायला उशीर होते. तिथे गेल्यानंतर त्यांचा जो बॉस असेल किंवा जो काही मालक असेल तो त्यांना फटकारतो, बोलतो आणि मग दिवसभर त्याच विचारामध्ये बिचाऱ्यांचं सगळं काही दिवस तसाच जातो विचारामध्ये. आणि म्हणून ज्याला ज्याला संपत्तीचं रक्षण करायचं आहे तर त्यांनी सूर्योदयाच्या अगोदर उठणे. बुद्ध पुढे त्याला म्हणाले, आळशीपणाची सवय असणे ही संपत्ती विनाशाचे कारण आहे. उशिरा उठणे, आळशीपणाची सवय असणे, है ना? उठत असताना आपण बऱ्याच वेळेस विचार करतो मनामध्ये की आता वाजलेत किती, 4 तर वाजले, 5 तर वाजले, 6 तर वाजले, जरा घेऊ एक डुलकी. आणि ती डुलकी मग 1 तास, 1.5 तास, कधी कधी 2 तास, कधी कधी 3 तास. म्हणजे मनाला जसं पाहिजे तसं आपण वागलं की मग मन मात्र आपल्याला त्याच्यावर हावी होऊ देत नाही. मनाला जिंकणे हे साऱ्यात मोठी गोष्ट बुद्धाने शिकवली. बुद्ध तिसऱ्या गोष्टीला शिकवताना म्हणतात, निष्ठुरता कठोरता असणे.
निष्ठुरता, कठोरता असणे. पहिली आहे सूर्योदयानंतर उठणे, आळसीपणाची सवय असणे आणि चित्तामध्ये निष्ठुरता आणि कठोरता असणे. खूप चित्तामध्ये निष्ठुरता आहे, कठोरता आहे, कोणाला चांगलं बोलणं नाही, कोणाला समजून घेणं नाही, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसतं भांडणाचा मूड आहे, नुसतं बोलणं 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 सुरू आहे, व्यर्थ बोलणं सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच व्यर्थ बोलण्यातून माणसाच्या चित्ताला कठोरता प्राप्त होत असते. आणि कठोरता प्राप्त झाली की मग माणसाचं चित्त काही चांगल्या पद्धतीचा विचार करत नाही आणि कठोरतेमुळे किंवा संतुलित चित्ताची अवस्था नसल्यामुळे माणसाचं सदा सर्वदा नुकसान होते. आपली वाणी ही संतुलित असली पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ज्याला ज्याला संपत्ती टिकवायची आहे है ना, प्रत्येक काम हे गोड बोलूनच होते. शक्ती जी आहे ना, ही शक्ती काय कायमस्वरूपी आपल्याजवळ असते का? एका विशिष्ट वयापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत आमच्यामध्ये. एक विशिष्ट वय, त्या विशिष्ट वयामध्ये 4-4 लोकांना आम्ही मारू हो, आहे का नाही? पण मग एक विशिष्ट वय गेल्यानंतर या तोंडानं लोकांना जिंकायचं आहे. हे जे तोंड आहे सगळ्यात सोपं आहे. जगातलं साऱ्यात सोपं काम कोणतं आहे? माणसाला जिंकणे. आणि साऱ्यात काम कोणतं आहे? स्वतःच्या मनाला जिंकणे. अवघड. म्हणजे स्वतःला जिंकणे सगळ्यात अवघड आहे आणि दुसऱ्याला जिंकणे एवढं काही सोपं आहे ना, नाही खरं काम. त्याच्या मनासारखं बोला, बस झालं, जिंकते माणूस. आणि म्हणून माणसाने माणसाला जिंकत असताना, त्याला सहानुभूती प्रदान करत असताना, त्याला करुणा देत असताना, त्याच्यावर मैत्री करत असताना किंवा त्याच्या दुःखाला नष्ट करत असताना आपण प्रत्येकासोबत अतिशय संतुलित वाणीनं बोलावं, स्वच्छ आणि निर्मळ शब्द वापरावेत. आपल्या चित्तामध्ये, आपल्या वाणीमध्ये कठोरता असता कामा नाही. ज्याच्या ज्याच्या चित्तामध्ये कठोरता आहे त्या त्या लोकांची संपत्ती टिकत नाही. बघा, अत्यंत महत्वाचं आहे. बुद्धानं चौथी गोष्ट सांगितली, मादक द्रव्यांचे सेवन करणे हे संपत्ती विनाशाचे कारण आहे. दारू विकणारा बंगल्यावरती बंगले बांधू लागला आणि दारू पिणारा बंगल्यावर बंगले विकू लागला. मादक पदार्थाचं सेवन करणारा जो आहे, आता मादक पदार्थ म्हणजे फक्त दारूच आहे का? नाही नाही. मादक पदार्थ या अर्थाने बुद्धाने वापरले, जास्त जेवण सुद्धा या शिलाचं भंग करणं आहे. जास्त ताणून खाणं ना, इथपर्यंत देवस्तर खाणं. म्हणजे इथे कसं आहे, इथे साऱ्यात महत्वाची गोष्ट काय? संतुलितपणा. या साऱ्या गोष्टी म्हणजे जे काही आपल्याला आहे तेवढंच ठेवणं. 2 दिवसापूर्वी एक गाथा मी तुम्हाला सांगितली होती, अरहताचं चित्त कसं असते, जेवढं पाहिजे तेवढंच, बाकीचं जिथून आलं तिथं, म्हणजे समाजातून आलं समाजाला द्यायचं. तर या साऱ्या गोष्टी तथागत सम्यक संबुद्धांनी त्या अनर्थ पुच्छक नावाच्या एका ब्राह्मणास उद्देशून सांगितलेल्या आहेत की अनर्थ पूज्यका, तुझ्या जर संपत्तीचं रक्षण व्हावं असं तुला वाटत असेल तर तू मादक पदार्थाचं सेवन करू नकोस. ज्याला ज्याला मादक पदार्थाचं सेवन करायची सवय लागलेली आहे त्या बिचाऱ्यांची संपत्ती अजिबातच टिकत नाही. बरं, ते संपत्तीवान असले तरी शारीरिक संपत्ती मात्र त्यांना कामात येत नाही. म्हणजे बिचाऱ्यांना कोणी ना कोणीतरी सवयी लावल्या आणि त्या सवयी मात्र सुटता त्यांना सुटेनात. कोणतीच अति सवय माणसाच्या जीवनाला, संपत्तीला प्रेरक नसते. लक्षात घ्या. म्हणजे काहीतरी आपण आपल्या हद्दीच्या पार काम कोणतंही केलं, ते चांगलं असो किंवा वाईट, तर ते लाभदायक अजिबात नसते. आता तथागत सम्यक संबुद्धांनी या अनर्थ पुच्छकाला जो उपदेश दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मादक पदार्थाचं सेवन तू का करू नकोस. कारण जेव्हा जेव्हा व्यक्ती अशा गोष्टी सेवन करतो तेव्हा त्याचा माइंड जागृत राहत नाही. माइंड जागृत राहते का त्याचा? अजिबात जागृत राहत नाही. तुम्ही कोणत्या तरी अशा खूप पिलेल्या माणसाच्या जवळ जा, पण त्याला एक मनाते 2 म्हणते, त्याला ए मनाते बी म्हणते, त्याला बाप मनाते माय म्हणते.
असा कोणता माणूस आहे का की नाही भाऊ ते लय चांगला 2-4 बॉटल पिऊन आला आणि बसला आणि बंतीसोबत चर्चा करू लागला, बंतीजी लय दुःख आहे जरा समजून सांगा, असं म्हणते कोणतं? नाही पिलेला असा म्हणधामी बांधते बाबा तिकडच जा, येऊ नको इकडे, आहे ना? म्हणजे त्याच्या वाणीमध्ये अशी मधुरता असते का? नाही ना. आणि त्याच्या जवळही कोणी जात नाही, भलेही ते सगळ्यांच्या जवळ येऊ 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 परेशान करते सगळ्यांना, पण कोणालाच असं वाटत नाही की चला बा त्याच्या सहवासात थोडंसं राहूया. याचाच अर्थ अनर्थ पुच्छका, जर तुला तुझी संपत्ती टिकवायची असेल तर तुला सावध चित्तानं राहावं लागेल. आता या शिलाचा अर्थ फक्त मादक पदार्थाचं सेवन न करणे नाही, तर चित्ताला सतर्क ठेवणे, जागृत ठेवणे. आलं लक्षात? मग चित्ताला जागृत ठेवत असताना पहिली गोष्ट काय माहित आहे का? त्याच्या स्वभावासोबत न वाहून जाणे. माणूस जरी एक असला तरी मन दोन आहे. माणूस स्त्री किंवा सत्व जरी एक असला तरी त्याला मन दोन आहेत, एक आहे चांगलं आणि एक आहे वाईट. आणि साऱ्यात महत्वाचं म्हणजे ते कोणालाच दिसत नाही. कुठं आहे? तुम्हाला जर विचारलं डोक्यात आहे का मन? हातात आहे मन? कुठे आहे मन? पायात आहे मन? हातात आहे मन? कुठे आहे? बघा किती मोठं काम आहे बरं आपल्यावर दिलेलं बुद्धानं. मग अशा गोष्टी करत असताना आपल्या स्वचित्ताला जागृत ठेवणे या शिलाचा तो अर्थ आहे. बुद्ध त्याला 5वी गोष्ट शिकवताना म्हणतात अवेळी रात्री एकटच हिंडणे. ज्याला ज्याला संपत्ती टिकवायची आहे त्यांनी ही गोष्ट करायची नाही, स्त्री असो वा पुरुष. अवेळी म्हणजे सारे लोक झोपलेले असताना रात्री 1 वाजता, रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4-4 वाजेपर्यंत नुसतं बोंबलत हिंडणं इकडं तिकडं इकडं तिकडं आहे ना. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण पाहतो ना, आता मी आपले पोरं पाहतो रात्री 4-4 वाजेपर्यंत या असं फिरत राहतात. कधी उठलं माणूस फिरायला गेलं तर विचारलं तर काहून बाबा काहून चालला रे इकडं? काय करावं बंदीजी झोपच येईना. काहून झोप येईना बाप्पा? काहून झोप येईना? काय की मनत लागे ना. आणि त्या बिचाऱ्या माऊलीचे फोन चालू आहेत, ये ना बाबा घरी. बहिणीचा फोन चालू आहे, ये ना दादा घरी. पण याची तंत्री काय सुटायला तयार नाही, आहे का नाही? आता हे आताच आहे का? नाही. म्हणजे आता जर आपण सांगितलं तर लोक म्हणतील भंतेजी आता आम्हाला बोलावले. अरे हे बुद्ध काळातलं आहे ना, हे तुमच्यासाठी नाही. म्हणून मी सांगतो की तुमच्यासाठी नाही बाप्पा, काही ते तिकडलं आहे, इकडलं इकडलं काहीच नाही, तिकडलं आहे, बुद्धाच्या काळातलं आहे ते. हा तुम्ही लय चांगले, तुमच्यासाठी काहीच नाही. म्हणजे इथे लक्षात घ्या, म्हणजे राजे महाराजे सुद्धा बुद्धांजवळ यायचे आणि भगवान बुद्धाला ते म्हणायचे की आमचे राजपुत्र सकाळी सकाळी 6-6 वाजेपर्यंत आमच्या घरी येत नाहीत, तथागत काहीतरी उपदेश द्या. आणि तेव्हा त्या राजपुत्राला, त्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांना, तिथल्या त्या लोकांना भगवान बुद्धांनी सांगितलं, जसं या अनर्थ पुच्छकाला सांगितलं की तुझी जर संपत्ती बिचाऱ्या तुला टिकवायची असेल तर साऱ्यात महत्वाचं आहे रात्री बेरात्री कधीही आपण घराच्या बाहेर निघालो नाही पाहिजे. चोऱ्या माऱ्या कधी होतात? रात्री बेरात्रीच ना, आहे का नाही? बाई अशी रस्त्यानं चालली की मंगळसूत्र हिसकतात चोरांचा कटोईल रोड पळून, ती बिचारी काय करणार आहे का नाही? म्हणून रात्री बेरात्री कोणीतरी पुरुष किंवा घरचा करता धरता आपल्या सोबत असल्याशिवाय आपण बाहेर जाऊ नये. समजा माणसांना जर खूप अडचण आली तर 2-4 मित्र सोबत घेतल्याशिवाय आपण घरीच्या बाहेर जाऊ नये. म्हणजे याचाच अर्थ काय? रात्री अपरात्री फिरणाऱ्या लोकांची संपत्ती वाढत नाही. समजलं का? रात्री बेरात्री फिरणाऱ्या लोकांची संपत्ती वाढत नाही. बुद्धानं शेवटची 6वी क्रमांकाची गोष्ट शिकवली. बुद्ध म्हणतात ज्याला संपत्ती वाढवायची आहे तर त्यांनी काही व्यवहार चांगले ठेवले पाहिजे. काही व्यवहार खूप चांगल्या पद्धतीनं त्याचे असले पाहिजे, म्हणजे कायेचे दुष्कृत्य त्यानं अजिबात करता कामा नाही. हे ऐकल्यानंतर घटना कुठली आहे? श्रावस्ती जेतवनात भगवंताजवळ कोण आलेला आहे?
अनर्थ पुच्छक नावाचा ब्राह्मण, त्याने संपत्ती रक्षणासाठी भगवान बुद्धाला प्रश्न विचारला, तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी ह्या 6 गोष्टी सांगितल्या आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तो गुडघ्यावरती बसला आणि दोन्ही हात जोडून साधू साधू आणि साधू म्हणाला. त्याला पटलं की आतापर्यंत अरे कुठे कुठे गेलो मी, पण कोणी त्याचं सांगितलं नाही. पण बुद्ध, काय कमाल आहे बुद्धाकडे, काय विद्वत्ता आहे बुद्धाकडे. बुद्धानं घरदार सोडलं, बायको सोडली, लेकरं सोडले, मायबाप सोडले, राज दरबार सोडला, तरीही संसार कसा करायचा हे बुद्धांना माहित आहे. लक्षात, म्हणजे आता हे संसाराच्याच गोष्टी आहेत ना. संसारामध्ये काय काय करायला पाहिजे आणि काय काय करू नये, याच्या उलट हे करू नये, याच्या उलट करावं. आता याच्या उलट काय, सूर्योदयाच्या अगोदर उठू नये, सूर्योदयासोबत उठावे. दुसरा आहे आळस विहीन चित्ताला ठेवावं, आळसात राहू नये. तिसरा आहे निष्ठुरता कठोरता बाळगू नये, संयमानं चांगल्या मनानं लोकांसोबत व्यवहार करावा. चौथा आहे जागृत ठेवावं चित्ताला, म्हणजे अशा कुठल्याही वस्तू पदार्थाचं सेवन करू नये ज्याच्यामुळे चित्ताची संवेदना जागृत राहणार नाही. पाचवा आहे अवेळी कुठेही फिरू नये, रात्री बेरात्री, म्हणजे हेच कोणी सोबत असल्याशिवाय किंवा काहीतरी विशिष्ट काम असल्याशिवाय घराच्या बाहेर निघू नये. आणि 6वं आहे काही दुर्व्यवहार करू नये. याचाच अर्थ असा आहे की काहीचे चांगले कर्म करावेत. लक्षात, म्हणजे ह्या 6 गोष्टी बुद्धानं त्या अनर्थ पुच्छक नावाच्या ब्राह्मणाला जेतवरामध्ये शिकवल्या. तो म्हणाला साधू साधू साधू, आतापर्यंत असं कधीच ऐकलं नाही. मग तथागत सम्यक संबुद्धांनी त्याच ब्राह्मणाला एक प्रश्न केला की तू तुझ्या बायको मुलांचं पोट भरण्यासाठी काय करतो, तुझ्या कमाईचं साधन काय, तू काम काय करतो. तो म्हणाला भगवान माझा जुगाराचा व्यवसाय आहे. तो म्हणाला भगवान माझा जुगाराचा व्यवसाय आहे. बुद्ध म्हणाले ठीक आहे, जुगाराचा व्यवसाय आहे, हरकत नाही, आहे का नाही. मग तू जुगार खेळत असताना कधी ना कधी जिंकला असेल, कधी ना कधी हारला असेल. तो म्हणाला हो भगवान, असं तो रोजच होते, कधी हारतो कधी जिंकतो, कधी हारतो कधी जिंकतो. मग भल्या माणसा, जुगारामध्ये एखाद्या वेळेस तू जिंकल्यानंतर तुला संपत्तीचा लाभ झाला असेल, पण भल्या माणसा आयुष्यामध्ये सर्वाधिक मोठा लाभ जर तुला करून घ्यायचा असेल तर त्या जुगाराला जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंक ना. काय म्हणाले बुद्ध? बुद्ध म्हणाले अरे त्या जुगारामध्ये जिंकला असतं 10,000 रुपये 15,000 रुपये, भला मोठं झालं तर लाखभर मिळतील. पण स्वतःला जर तू जिंकलं, स्वतःला जिंकलं म्हणजे त्या 6 गोष्टी न करणं है ना. म्हणजे ज्याला ज्याला स्वतःला जिंकायचं आहे तर त्यांनी ह्या 6 गोष्टी करायच्या आहे. आणि या 6 गोष्टी केल्यानंतर तुम्ही स्वतःला जिंकणार. मग तुम्हाला तुमच्या उपजीविकेसाठी असा कुठलाच व्यवसाय करायची गरज नाही, कारण तुमच्यामध्ये संयम आलेला आहे, तुमच्यामध्ये जागृती आलेली आहे, तुमच्यामध्ये लोकांना बोलण्याची कला आलेली आहे, तुम्हाला कसण्यासाठी परिश्रम करण्यासाठी बळ मिळणार आहे. मग या साऱ्या गोष्टी जर एखाद्या उपासकाकडे असतील तर त्याची संपत्ती कमी होईल का? साऱ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या कमाईचा जो हिस्सा आहे तो दारू दरपड्यामध्ये जात नाहीये, म्हणजे तो व्यसनापासून सावध आहे. मग समाजामध्ये असे 2 लोक आहेत की काही लोकांची रोजची 10,000ची कमाई असताना सुद्धा त्यांचा परिवार सुखी नाही, आणि काही लोकांची रोजची 1,000ची कमाई असताना सुद्धा ते लोक आनंदानं जीवन जगत आहेत. कारण हेच आहे, रोज किती आणता यापेक्षा आणताना कोणत्या चित्ताने आणता हे महत्वाचं आहे, आणि ते कोणत्या चित्तानं खर्च करता हे सुद्धा महत्वाचं आहे का नाही. आणि म्हणून ह्या 6 गोष्टी ज्या उपासक उपासिकांकडे असतील तर त्या बिचाऱ्या माय माऊल्यांना, उपासक उपासिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. बुद्ध म्हणाले अरे इतरांना जिंकणं फार सोपं आहे रे. सिंह, वाघ याला सुद्धा लोक स्वतःच्या तालावर नाचवतात.
किती क्रूर प्राणी आहेत ते, है का ना? दिसला की म्हणून पल्ला पळते. सिंह, वाघ अशाला सुद्धा तालावर नाचवतात. हत्ती जगातला बलाढ्य प्राणी आज जंगलामध्ये चालताना कोणाची मजाल नाही त्याच्याजवळ यायची. त्याला लोक सुद्धा माहूत एवढीच्या शेडीनं त्याच्या कानाला मारू मारू त्यालाही नाचवतो. अरे मोठमोठ्या बलाढ्य प्राण्याला नाचवणं सोपं आहे, आपल्या इशाऱ्यावर दुसऱ्याला नाचवणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाला कंट्रोल करणं फारच कठीण आहे. काय म्हणाले बुद्ध? स्वतःच्या मनावरती तुमचा आमचा संयम असला पाहिजे, आणि स्वतःच्या मनावरती संयम असल्यानंतर तुम्ही स्वतःला जिंकू शकता. ज्याने ज्याने स्वतःला जिंकले तर त्याच्या त्याच्या संपत्तीमध्ये निश्चित स्वरूपात वाढ होते. स्वतःला न जिंकलेला मनुष्य मनासारखं वागतो, आणि स्वतःला जिंकलेला मनुष्य मनासारखं नाही वागत. ही लढाई जबरदस्त आहे. साऱ्या लढाया सोप्या आहेत. मी म्हणतो तिसरं महायुद्ध पण काय नाही, काय होऊन होणार आहे. तिसरं महायुद्ध झालं तरी सारे संपून जाऊ, पण हे क्षणाक्षणाला चाललेलं महायुद्ध आहे. चांगलं मन वाईट मन, चांगलं मन वाईट मन, क्षणाक्षणाला. आणि हे चालू असताना दरवेळेस 95% पर्यंत आपलं चांगलं मन दबून जाते वाईट मनाखाली. त्यासाठी 3 महिने आहेत स्वतःला जिंकण्यासाठी. माय माऊल्यांनो, आपल्याला हे 3 महिने दिलेले आहेत, आणि 3 महिने आपण स्वतःला जिंकण्यासाठीच वापरले पाहिजे. बुद्ध म्हणाले स्वतःला जिंकणे फार कठीण आहे, पण ते करू शकतो, ते करू शकतो. त्यासाठी या अनर्थपुच्छ ब्राह्मणाला तथागत सम्यक बुद्धाने सांगितलं की स्वतःला विजय कसा प्राप्त करता येईल, स्वतःवर विजय, स्वतःच्या मनाला कसं समजून घेता येईल, स्वतःच्या मनाला कसं सावरता येईल, आणि स्वतःच्या मनाला कसं परिशुद्ध करता येईल. त्यासाठी भगवान बुद्धांनी काही गोष्टी शिकवल्या. बुद्ध म्हणतात स्वदमन करणे. या गाथेतला सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे तो. स्वदमन करणे म्हणजे काय? आता दमन म्हणजे काय? दाबणे. आपल्या सर्वसाधारण भाषेमध्ये दमन करणे म्हणजे दाबणे, कोणावर तरी त्याला दाबून आपण त्याच्या मोठा होणे आहे ना, म्हणजे दाबणे. पण बुद्धाच्या अर्थाने हे दाबणे नव्हे. बुद्ध म्हणतात स्वतःवर दयम म्हणजे स्वतःच्या इंद्रियाचा संयम. लक्षात, स्वतःच्या इंद्रियाचा संयम, शीलाचे पालन आणि स्मृतीचा अभ्यास. दमन म्हणजे काय? स्वदमन म्हणजे काय? इंद्रियावरती संयम, शीलाचे पालन, आणि तिसरं स्मृतीचा अभ्यास म्हणजे ध्यानाचा सराव. 4 गोष्टी: स्मृतीचा अभ्यास, ध्यानाचा सराव, शीलाचं पालन आणि इंद्रियावर संयम. म्हणजे या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तर त्याला स्वतःच्या चित्ताचं दमन करता येईल. बुद्धांनी पुढची गोष्ट शिकवली. बुद्ध म्हणतात नित्य संयम. ही खूप महत्वाची. नित्य संयम म्हणजे सदा सर्वदा संयमित असणे. मनासारखे झाले तरी आणि मनाच्या विरुद्ध झाले तरी. सुंदर उपदेश आहे बुद्धांचा, आहे ना. किती कामाचा आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कामाचा आहे. म्हणजे बुद्ध काय म्हणतात? स्वतःवरती संयम, तोही कसा? नित्य संयम. नित्य संयम म्हणजे कसा? सदा सर्वदा जागृत असणे. जागृत 2 पद्धतीचं राहणे शिकवलं बुद्धानं. स्वतःला जिंकत असताना मनासारखं झालं तरी मुकच राहायचं, आणि मनाच्या विरोधात झालं तरी मुकच राहायचं. म्हणजे प्रतिकार करायचा नाही, प्रतिकार अजिबात करायचा नाही. प्रतिकार केला की मग माणसाचं चित्त स्वतःच्या संयमामध्ये राहत नाही. बुद्ध म्हणाले आपण स्वतःवर जर विजय प्राप्त केला, लक्षात घ्या, आपण जर स्वतःवर विजय प्राप्त केला तर बलाढ्य मार सुद्धा आपलं काहीच बिघडू शकत नाही.
बुद्धांना, बोधिसत्वांना जे काही मार येतात ते खूप अकराळ विक्राळ स्वरूपाचे असतात. आणि बुद्ध, बोधिसत्व, प्रत्येक बुद्ध, अरहत त्या चित्तातल्या माराला संयमानं जिंकतात. त्या संयमाचं नाव आहे नित्य संयम. आता तुमच्या आमच्या सारख्या चित्ताला कोणते मार येतात? तर तुमच्या आमच्या चित्तातले मार असतात आळस, क्रोध, मीपणा, लालसा, वैर आणि छोट्या छोट्या गोष्टीबद्दल असलेली आसक्ती. है ना? बघा, आपण बऱ्याच वेळेस ऐकतो ना, बाहू सहस्स मभिनिमित्य सायुधंतं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादि धम्म विधिना जितवा मुनिंदो तंते दसा भवतु ते जय मंगलानी. भगवान बसलेले आहेत, एक बाहू सहस्त्र, म्हणजे असा काही खरात राक्षस नाही आला की ज्याचे हजारो हात आहेत आणि तो बुद्धाकडे येऊन म्हणाला नाही चल उठ माझी जागा आहे. नाही, हे मनातले विचार आहेत. बघा, मनात असा एखादा जर मार आला ना, कधी कधी माणूस रात्री बेरात्री झोपेतून उठून बसतो. रात्री बेरात्री माणूस झोपेतून उठून बसतो. का बरं बसतो? तुम्ही कधी बसल्या का नाही माहित नाही, है ना? कधी कधी बऱ्याच वेळेस असं होते. म्हणजे कधी कधी एवढा बेचैन होऊन जाते माणूस, प्रचंड बेचैन होऊन जाते. बेचैन का होते? मनासारखं नाही झालं की माणूस बेचैन होते, आणि मनासारखं झालं की मग माणूस अरे बापरे, मग तर नाहीच खरं काम, है ना? म्हणजे पती पत्नी मध्ये पत्नीच्या मनासारखं झालं की मग त्या दिवशी साहेबाला पाहिजे ती भाजी, साहेबाला जी आवडते ते सगळंच भेटते. आणि एखाद्या वेळेस पत्नीच्या मनासारखं नाही झालं तर मग बिचारायला डबाही भेटत नाही. म्हणजे असं होते बऱ्याच वेळेस, आहे का नाही? पण इथे साऱ्यात महत्वाचं आहे की तुमच्या आमच्या चित्तातले जर मार आम्हाला संपवायचे असतील तर आम्हाला नित्य स्मृतीमध्ये असलं पाहिजे. आणि स्वतःला जिंकणाऱ्या माणसाचा मार काहीच करू शकत नाही. आता जय मंगल अट्टगाथेतल्या पहिल्या गाथेत आपण पाहत नाही का, भगवंत बसलेले आहेत, साधना सुरू आहे, एक अकराळ विक्राळ सहस्त्र बाहू, बाहू म्हणजे हात, हजारो हात आहेत त्या माराला, आणि एका एका हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत. तो येऊन म्हणतो की हे श्रमणा उठीतून, निरंजना नदीच्या काठचा हा वृत्तांत आहे. भगवंत त्याला म्हणतात, अरे महाराज, तुझे असतील बाहू सहस्त्र, तू असशील जगातल्या साऱ्यात मोठ्या हत्तीवर बसून आलेला, गिरिमेखल त्या नावाचं हत्ती, तुझ्या प्रत्येक हातामध्ये शस्त्र असतील, पण भले महाराज तू इथं काहीच चालणार नाही, कारण माझ्याकडे स्मृती आहे, माझ्याकडे सती आहे, माझ्याकडे समाधी आहे, आणि माझ्याकडे नित्य संयम आहे, आणि भल्या मारा तू काहीच करू शकत नाही. त्यानं माफी मागितली आणि तो निघून गेला. इथं सुद्धा तुम्हाला आम्हाला जर या मारांना जिंकायचं असेल तर आपल्याला नित्य संयम जागृती शाश्वत दृष्टिकोनातून विकसित करावी लागेल. येत्या अनर्थ पुच्छक नावाच्या ब्राह्मणास कळाले आणि त्यांनी तथागताचे वंदन करून पुन्हा तो आपल्या संसार जगण्यासाठी निघून गेला आणि उत्तम अशी उपजीविका करू लागला. आणि कालांतराने त्याने सुद्धा बौद्ध धम्माची जन्म अशी दीक्षा घेतली आणि मोठा बौद्ध उपासक म्हणून तो पुढे आला. तर तेव्हा आजच्या धम्म संस्कारामध्ये माय माऊल्यांनो, तथागत सम्यक संबुद्धांनी त्या ब्राह्मणाला शिकवत असताना जैतवन श्रावस्ती इथे धम्मपदातील गाथा क्रमांक 105 आणि 106 ही शिकवली, ती आपण जाणून घेऊया. बुद्ध म्हणतात, अत्त हवे जितं सेयो या चाय इतरा बज्जा अत्तदत्तं स पोसस्स निचं संयत्त चारिनो. अर्थ,
इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक श्रेयस्कर आहे. त्यासाठी स्वदमन आणि नित्य संयम असायला हवा. स्वदमन आणि नित्य संयमामुळे स्वतःला जिंकता येतं. गाथा क्रमांक 104 मध्ये बुद्धांनी शिकवलं. नंतर बुद्धांनी गाथा क्रमांक 5 शिकवली. बुद्ध म्हणतात, नेब देवो न गंधब्बो न मारो स ब्रह्मुना जितं अपजितं कैरा तथा रूपस जनुत्तमो. अर्थ, ज्याचे स्वदमन करून नित्य नियमाचे स्वतःला संयमित ठेवले अशा व्यक्तीच्या विजयास न देव, न गंधर्व, न ब्रह्मसंहित मार सुद्धा पराजय रूपांतरित करू शकत नाही. पहिल्या गाथेमध्ये नित्य संयम, स्वदमन या अर्थाने स्वतःला जिंकायचं आहे. आणि जेव्हा जिंकल्यानंतर जेव्हा मनाला स्वतः जिंकू तेव्हा आपले कोणीच काही अभले करू शकणार नाही. विशेषतः आपल्या चित्तातले वैरी सुद्धा आपलं काहीच अभलं करू शकणार नाहीत. आणि कुठलाच मार आमच्या चित्तावर भारी पडणार नाही. तर या तथागताच्या सम्यक बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो अशी मंगल मैत्री आजच्या धम्म संस्कारा प्रसंगी या धम्म देशनेच्या शेवटी आपणाप्रती व्यक्त करतो. इथे उपस्थित आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि आजचा धम्म संस्कार इथेच संपन्न करतो.